नमस्कार मित्रहो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत एका अत्यंत महत्त्वाच्या निर्णयाबद्दल, म्हणजे पेसा 17 संवर्गातील 6 ऑक्टोबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाबद्दल। चला तर वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रहो, 6 ऑक्टोबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला आहे जो महाराष्ट्रातील हजारो शिक्षक आणि आदिवासी भागातील लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। तर मित्रहो, तुम्हाला माहिती असेलच, राज्यातील आदिवासी भागात 2023 साली विविध विभागातील 17 संवर्गातील भरती सुरू होती, पण 13 ऑक्टोबर 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने 50% आरक्षणाचा मर्यादेवर प्रश्न उपस्थित केला होता आणि त्यामुळे भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती। तर आता सर्वोच्च न्यायालयाचा नवीन आदेश काय म्हणतो ते पाहूया। 6 ऑक्टोबर 2025 रोजी कोर्टाने म्हटलं आहे की भरती प्रक्रिया थांबवण्याची गरज नाही। राज्य सरकार जिल्हा परिषद शाळा 50% आरक्षणाचा मर्यादेच्या आत राहून भरती प्रक्रिया सुरू ठेवू शकता। म्हणजे जर एकूण आरक्षण 50% पेक्षा जास्त होत नसेल तर शिक्षकांची नियमित म्हणजे परमनंट नियुक्ती करण्यास काहीच अडचण नाही। एक महत्त्वाचा मुद्दा, कोर्टाने हे देखील स्पष्ट सांगितले आहे की जे उमेदवार आधीच निवडले गेले आहेत, जे की 2023 मधील पेसा भरतीत त्यांची नियुक्ती 50% मर्यादा ओलांडत नसल्यास त्यात कोणताही कायदेशीर अडथळा नाही, असे स्पष्ट कोर्टाने सांगितले आहे। याचा अर्थ जे 17 संवर्गातील विविध पदावर निवडून आलेल्या उमेदवारांना परमनंट नियुक्तीसाठी हिरवा कंदील मिळाला आहे। तर मित्रहो, सर्वोच्च न्यायालयाचा या निर्णयाचा अर्थ असा की आरक्षण 50%च्या मर्यादित असेल तर भरती चालू ठेवता येईल। निवड झालेले शिक्षक नियमित होऊ शकतात, म्हणजेच परमनंट होऊ शकतात। सरकार आणि जिल्हा परिषद यांनी आता विलंब न करता भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करावी। मित्रांनो, हा निर्णय फक्त शिक्षकांसाठी नाही तर आदिवासी भागातील शिक्षण आणि न्याय यासाठीही मोठं पाऊल आहे। आता बघायचं आहे सरकार या आदेशाचं विश्लेषण कसं करतं आणि किती लवकर अंमलबजावणी करते। तर मित्रांनो, हा होता पेसा केसचा 6 ऑक्टोबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश। जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असाच अपडेट्स मिळवण्यासाठी। बी हॅपी, शेअर अँड हेल्प ईच अदर। थँक्यू।